सरते वर्ष 2024ला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक सिंधुदुर्गात पोहोचलेत। मालवण, देवगड तसेच वेंगुर्ल्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी दिसून येते। तर स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे आणि मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी पर्यटक नेहमीच कोकणाला पसंती दर्शवतात। मालवणच्या दांडी बीचवरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विनायक वंजारे यांनी। पाहूया। सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण सज्ज झाला आहे। कोकणात मोठ्या संख्येने पर्यटक हे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी दाखल झाले आहेत। आपण माझ्या पाठीमागे बघू शकतो, इथे मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले आणि मनसोक्त असा आनंद इथे लुटताना पर्यटक पाहायला मिळत आहेत। नववर्षाचं स्वागत करण्यासाठी कोकणात मोठ्या संख्येने हे पर्यटक दाखल झाले आहेत। आपल्यासोबत काही पर्यटक देखील आहेत। आम्ही सातारावरून आले, सातारा कार्डवरून। मालवणला आम्ही दरवर्षी येत असतो। 31 डिसेंबर 1 जानेवारीला आम्ही कायमस्वरूपी इकडे असतो। इथल्या राईड्स वगैरे खूप छान आहेत। इकडची लोक पण खूप छान आहेत। आम्ही दरवर्षी 31 डिसेंबर न्यू इयरला एक नाही मालवणला येतो। इथे लोकांचं सहकार्य खूप चांगलं असतं। सर्व एक नाही फॅसिलिटी जी आहे पर्यटनासाठी अतिशय चांगली आहे। लोक संपूर्णपणे सहकार्य करतात। ते आम्ही दरवर्षी येतो। आमचं हे 5वं वर्ष आहे। आमचा एक साधारण 25 लोकांचा ग्रुप आहे। आम्ही कराडमधून आलो आहे। 25 जण आम्ही दरवर्षी येतो इथे। कोकण खूप भारी आहे। इथल्या ॲक्टिव्हिटी, इथले जेवण, निसर्ग खूप छान आहे। विनायक वंजारे, साम टीव्ही न्यूज, मालवण, सिंधुदुर्ग।